10 जानेवारी 1760 या दिवशी बुराडी घाटावर मराठ्यांच्या समशेरीतून निघणाऱ्या ठिणग्या अब्दालीच्या सैन्याच्या नुसत्या लाह्या लाह्या करत होत्या. शत्रू संख्येने प्रचंड, परंतु एखाद्या पर्वताप्रमाणे मराठ्यांचा सेनापती त्यांच्यासमोर उभा होता. सुभेदार दत्ताजी शिंदेंचा वेग प्रचंड, रणांगणावरील त्यांचा आवेश, ऊर्जा, चपळता आणि धाडसाचे वर्णन करावे तर शब्दही कमी पडतील. परंतु त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून प्रत्येक मावळा झुंज देत होता. सुभेदार दत्ताजी शिंदे शत्रूच्या गोटात मधोमध घुसून झुंज देत होते. त्यांचा प्रत्येक वार नजीब कुतुबशाच्या सैन्याच्या ठिकऱ्या ठिकऱ्या करत होता. गनिमांचा अक्षरशः चिखल करत सुभेदार दत्ताजी शिंदे हे सरदार जगदाळे, वाबळे, भोयटे, निकम, भापकर, मोहिते या आपल्या सहकाऱ्यांबरोबर खूप पुढे आले. दत्ताजीरावांचा लालमणी नावाचा घोडा पण जखमांनी सजून धजून दत्ताजीरावांना साथ देत मोठ्या थाटात पठाणांना तुडवत तुडवत दौडत होता. एखाद्या प्रलयाप्रमाणे मराठे शत्रूवर तुटून पडत होते. एक एक शिलेदार हिंदुस्थानच्या रक्षणासाठी कामी येत होता. काही वेळातच मालोजीराव शिंदे व बयाजीराव शिंदे पडल्याची खबर दत्ताजींच्या कानावर आली. परंतु शोक करण्यास फुरसत कोणाला होती. दत्ताजीराव त्याच आवेशाने घोड्याला टाच मारून झुंजत होते. परंतु तोफा आणि बंदुकांनी सज्ज असलेले नजिबाचे सैन्य मराठ्यांना मागे रेटत होते. तलवारी, ढाली, भाले यावर ज्यादातर अवलंबून असणाऱ्या मराठ्यांची शत्रुपक्षाने तोफा आणि बंदुकीच्या केलेल्या माऱ्यामुळे दयनीय अवस्था झाली होती. अशा प्रसंगी सुभेदार दत्ताजीराव शिंदे यांचे अंगरक्षक तानाजीराव खराडे म्हणाले की युद्धातून माघार घेऊन जीव वाचवला पाहिजे. यावर दत्ताजींनी खराडेंना क्षत्रिय धर्माची आठवण करून दिली. रणभूमीतून पळून न जाता शेवटच्या श्वासापर्यंत झुंज देणे हाच खरा क्षत्रिय धर्म. दत्ताजींचे हे शब्द कानी पडताच यशवंतराव जगदाळे, तानाजीराव खराडे यांच्या अंगात विरस्त्री संचारली. आणखी त्वेषात ते लढू लागले. दत्ताजींच्या खांद्याला खांदा लावत गनिमांना कापत सुटले आणि दत्ताजींच्या पाठीवरचा वार आपल्या छातीवर घेत धारातीर्थी पडले. तेवढ्यात एक गोळी दत्ताजींचा वेध घेत बरगडीत घुसली आणि दत्ताजी घोड्यावरून खाली कोसळले. दत्ताजींना चारही बाजूंनी पठाणांनी घेरले. हे पाहताच नजीब आणि कुतुबशाह दत्ताजींच्या जवळ आले. सिंहासारखा मराठ्यांचा सेनापतीची ही अवस्था पाहून ही गिदाडे अधिकच चेकाळू लागली. कुतुबशाहने पुढे सरसावत दत्ताजींच्या छातीवर बसत क्यू पाटील और लढेंगे असा प्रश्न विचारला. त्यावर सुभेदार दत्ताजींनी प्राण एकवटून उत्तर केले की क्यू नहीं, बचेंगे तो और भी लढेंगे. दत्ताजींचा हा आवेश पाहून कुतुबशाह चौताळला व त्याने दत्ताजींची गर्दन चराचरा चिरली. शिर धडापासून वेगळे केले. नजीब भालेच्या टोकाला खोचलेली दत्ताजींची भेसूर मुंडी नाचवत नाचवत अब्दालीकडे गेला. दिवसभर मराठ्यांचा पाठलाग सुरू होता. यमुनाकाठ रक्तानं निथळत होता. रात्रीच्या भयान अंधारात मराठ्यांनी दत्ताजींचे लपवलेले धड बाहेर काढले. खिळखिळा झालेल्या तोफेचे लाकूड सामान एकत्र केलं. यमुनाकाठच्या वाळूतच सरण रचलं गेलं. रानावनात कफन नाही म्हणून सोबत्यांनी नेसलेली धोत्रे सोडली आणि रणवीराचा उघडा नागडा देह झाकला गेला. बटव्यातल्या सुपाऱ्या आणि पाने सरणावर ठेवली. दत्ताजींच्या मानेच्या तुटलेल्या भागालाच अन्ननलिकेलाच तोंड समजून सोबत्यांनी पाणी पाजले. उघड्यावरच सरणाला आग लावली. त्या दिवशी महाराष्ट्रात संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ रेवड्या वाटल्या जात होत्या. सणासुदीची माणसं भरपेट खाऊन उतानी झाली होती. तेव्हा कनेरखेडच्या शिंद्यांचा कृष्णाकाठच्या मातीत पोचलेला देह यमुनाकाठच्या वाळूत बिनशिराचा धडाधड जळत होता. 10 जानेवारी 1760 या दिवशी मराठ्यांच्या तेजस्वी सूर्याचा अस्त झाला. अशा या थोर वीरास विनम्र अभिवादन.